नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त अशी तर्री आलेली कटाची आमटी। पुरणपोळीसोबतची कटाची आमटी कशी करायची ते आज बघू। त्यासाठी इथं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी किसून, ते भाजून घ्यायचं आपल्याला। सुकं खोबरं आहे अर्धी वाटी। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून याला छान वास सुटेपर्यंत किंवा थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं असं किसूनच वापरायचं, म्हणजे आपला मसाला वाटताना मिळून येतो एकदम आणि आपले मिक्सरचे पाते पण खराब होत नाहीत। तुकड्याचं खोबरं टाकलं तर कधी कधी तुकडे तसेच राहतात, मस्त असा बारीक होत नाही मसाला एकसारखा। आता इथे भाजून झाले आपलं खोबरं, काढून घेऊ। आणि त्याच तव्यावर इथे मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घेतलेत मी। उभा कापून घेतलेला कांदा आहे। एकदम पातळ असा कांदा कापून घ्यायचा, म्हणजे पटकन भाजला जातो। आणि याच्यावर पण तेल टाकून याला छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। कांदा पातळ कापलेला असला की पटकन होतो। आता याला हलवत असं सोनेरी होऊ द्यायचे। आता इथे थोडासा कलर बदलला आहे आपल्या कांद्याचा। आपल्याला याला आणखी परतून घ्यायचे। आता इथे सोनेरी कलर आला आहे कांद्याला, त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकू, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आणि याला मिक्स करून घ्यायचे। आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडा वेळ याला पण परतून घ्यायचे। 1 मिनिट परतून घ्यायचं कांद्यासोबत। आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकू, थोडीशी कोथिंबीर मसाल्यामध्ये घालू। हिला पण कांद्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं। आता इथे आपला सगळा मसाला छान परतून झाला आहे। गॅस बंद केला आहे। आता मसाला काढून घेऊ। हा भाजलेला कांदा खोबऱ्यावर काढून घेऊ आणि हा मसाला थंड करून घ्यायचा आपल्याला। पूर्ण थंड झाला की मिक्सरमधून वाटून घेऊ। एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं याचं। आता आपला मसाला थंड झाला आहे, मिक्सरमध्ये घातला आहे आणि याचं बारीक वाटण करून घेऊ। इथे वाटण आपलं तयार आहे। एकसारखं असं मस्त बारीक वाटण झालं आहे आपलं। कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलं आहे मी। कटाची आमटी म्हटल्यावर थोडंसं तेल जास्तच लागतं। आणि याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं, तेल थोडंसं गरम झाल्यावर। सगळा मसाला याच्यामध्ये काढून घेतला आहे। आता याला एकसारखं हलवत परतून घ्यायचे। अगोदर मसाले नाही टाकायचे, 1-2 मिनिट असंच परतून घ्यायचं, फक्त वाटण। 1-2 मिनिट परतून झालं वाटण की मग याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। आता इथे परतून झालं आपलं वाटण थोडंसं। याच्यामध्ये आता हळद टाकली आहे अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला टाकला आहे 2 चमचे, आणि घरचं काळं तिखट टाकले। छोटा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे तो 2.5 चमचे टाकले, आणि 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे। आता याला मिक्स करून परतून घेऊ। आता आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्या मसाल्यांसोबत, म्हणजे मसाल्याचे फ्लेवर चांगले उतरतात आपल्या आमटीमध्ये किंवा कटाच्या आमटीमध्ये। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली थोडीशी। मसाल्यामध्ये अशी थोडीशी कोथिंबीर घालायची, याने कट किंवा तरी छान येते आपल्या आमटीला। आता याला असंच हलवत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे। कढीपत्ता विसरला होता माझ्याकडून, तो मी आता टाकला आहे, पण काहीच हरकत नाही। आपल्याला अजून मसाला 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे चांगला। एकसारखं हलवत याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे।
तर इथे 2-3 मिनटानंतर बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले आणि कलर पण एकदम सुंदर आला आहे. मस्त असा कलर आला आहे मसाल्याला आणि तेल पण सुटले. असा मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपण जे पुरण चाळून घेतो किंवा त्याचं खाली जे पाणी शिल्लक राहतं त्याला कट म्हणतात, काटाची आमटी बनवतात, ते पुरणाचं पाणी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. डाळीचं पाणी, पुरणाची डाळ शिजवलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे पण थोडंसं कोमट करूनच टाकायचं, जास्त वेळाचं झालं असेल तर. कमी प्रमाणात असेल तर तसंच टाका. आणि याच्यामध्ये आता गरम केलेलं पाणी घालू थोडंसं. जेवढी आमटी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. पाणी गरमच घाला, याने कट छान येतो आपल्या आमटीला, तरी मस्त येते. आता इथे घट्ट पातळ तुम्हाला जशी पाहिजे तशी आमटी करून घ्या. अजून पाणी टाकायचं असेल तर टाकून घ्या. पण ही खूप जास्त पातळ पण आमटी चांगली लागत नाही किंवा घट्ट पण चांगली लागत नाही भातासोबत. आणि ही शिजवलेली थोडीशी डाळ होती, मला आवडते अशी आमटीमध्ये डाळ, म्हणून मी थोडीशी टाकत असते. ही अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल. बघू शकता इथे अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवली मी आमटीची. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकले आणि आमटीला उकळी येऊ देऊ. आता उकळी आल्यावर मस्त अशी तरी येईल आपल्या आमटीवर. आता इथे थोडीशी उकळी यायला लागली आमटीला. गॅस कमीच ठेवायचा आहे, खूप जास्त फुल गॅसवर आमटी उकळायची नाही, नाहीतर मग तिला तरी येत नाही चांगली. कमी गॅसवरच उकळून घ्यायची. तर इथे उकळून झाली आपली आमटी. याच्यावरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि इथे आपली आमटी तयार आहे. 2-3 मिनिट तशीच उकळू दिली मी. त्याच्यावरचा पांढरा जो फेस होता तो जिरेपर्यंत उकळू दिली आणि आपली आमटी तयार झाली आहे. ही मस्त अशी कटांची आमटी पुरणपोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तसंच कधी भाजीला नसेल किंवा खावीशी वाटली तर भाकरीसोबत पण खूप छान लागते ही आमटी. मस्त अशी कटाची आमटी तुम्ही या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.